मिशा अग्रवाल दिनांक 24 एप्रिल रोजी या जगाचा निरोप घेतला आणि याची माहिती त्यांच्या कुटुंबाने दिनांक 26 एप्रिल रोजी इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली. पण मिशा अग्रवालचे जे फॉलोअर होते त्यांना हा प्रश्न पडला की काय घडलं असं. तर आज तिच्या बहिणीने इंस्टाग्रामवरती पोस्ट शेअर करत त्याची माहिती दिली. त्या पोस्टमध्ये काय लिहिलं ते पाहूयात. माझ्या धाकट्या बहिणीनं इंस्टाग्राम आणि तिच्या फॉलोअर्स भोवतीचं तिचं जग निर्माण केलं होतं. तिचं एकमेव लक्ष 10 लाख फॉलोअर्सपर्यंत पोहोचणं आणि प्रेमळ चाहते मिळवणं होतं. ज्यावेळी तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले त्यावेळी ती खूप अस्वस्थ झाली आणि तिला वाईट वाटू लागलं. आपण काहीच करू शकत नाही अशी भावना तिच्या मनात निर्माण झालेली. एप्रिलपासून ती खूप दुःखी होती. ती अनेकदा मला मिठी मारून रडायची आणि म्हणायची, माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करेन, माझं करिअर संपून जाईल. मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केलेला. तिला मी वारंवार समजावून सांगितलं की हे तिचं संपूर्ण जग नाही, हा फक्त एक साईड जॉब आहे आणि जर ते काम करत नसेल तर हा काही शेवट नाही. मी तिला तिच्या प्रतिभेची, तिच्या LLBच्या पदवीची आणि PCHDची तयारीची आठवण करून दिली. तिला सांगितलं की ती एक दिवस न्यायाधीश होईल आणि तिला तिच्या करिअरची काळजी करण्याची गरज नाही. मी तिला सल्ला दिला की इंस्टाग्रामकडे फक्त मनोरंजन म्हणून पहा आणि त्याला तुझ्यावर वर्चस्व गाजवू देऊ नको. मी तिला तिच्या आनंदावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं, तसेच चिंता आणि नैराश्य सोडून देण्यास सांगितलं. दुर्दैवानं माझ्या धाकट्या बहिणीनं माझं ऐकलं नाही आणि ती इंस्टाग्राम आणि फॉलोअर्समध्ये इतकी हरवून गेली की ती कायमची आपल्या जगाचा निरोप घेऊन गेली. ती इतकी निराश झाली की तिनं स्वतःचा जीव घेतला, ज्यामुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं.